नमस्कार शेतकरी बांधवांनो, आपण आता या भागामध्ये इथ्रेल किंवा ऍडपॉन हे डाळिंब बागेत पानगळीसाठी किती प्रमाणाने फवारायचं हे पाहणार आहोत। मागील भागात आपण पानगळीसाठी इथिलीन हार्मोन हे कसे काम करतो ते पाहिले। जर नैसर्गिक पद्धतीने झाडामध्ये जर स्ट्रेस हार्मोन जो की इथिलीन जर ऍक्टिव्ह नाही झाला तर इथ्रेल किंवा ऍडपॉन फवारावे। या औषधांमध्ये इथेफॉन हा घटक येतो। तो इथेफॉन घटक इथिलीन हार्मोनला ऍक्टिव्हेट करतो, त्यामुळे झाडाला एन्व्हायरमेंटल स्ट्रेस जाणवतो। त्यावेळी झाड स्वतःला जगण्यासाठी पानामधील अन्नद्रव्य वापरण्यास चालू करतं, त्यामुळे पानं पिवळी पडून गळतात। आता ज्या बागेमध्ये नैसर्गिक पानगळ ही 5 ते 10% झालेली आहे त्यांनी इथ्रेल किंवा ऍडपॉन 2 ते 2.5 ml प्रति लिटर पाण्याने फवारावे। ज्यांची पानगळ 30 ते 40% झालेली आहे त्यांनी 1.5 म्हणजे 1.5 मिली प्रति लिटर पाण्याप्रमाणे फवारावे। आता ज्यांची पानगळ 50% किंवा त्यापेक्षाही जास्त झालेली आहे त्यांनी 1 ml प्रमाणे इथ्रेलची फवारणी करावी। आणि ज्या शेतकऱ्यांच्या बागेतील पानगळ 80% किंवा त्यापेक्षाही जास्त झालेली आहे त्यांनी इथ्रेलचं प्रमाण हे 0.5 म्हणजे अर्धा मिली प्रति लिटर पाण्याने प्रमाण घेऊन फवारणी घ्यावी, जेणेकरून त्याचा उपयोग आपल्याला डोळा फुगवण्यासाठी होतो। आता सर्वात महत्वाचं म्हणजे जर तुम्ही पानगळीच्या गुणोत्तरानुसार इथ्रेलचं प्रमाण जर जास्त घेतलं तर आपल्या डाळिंब बागेची रिफिल काडी वाळून आपले झाड स्ट्रेसमध्ये जाऊ शकतं आणि याच गोष्टींचा आपल्याला बहार धरतेवेळी नक्कीच तोटा होतो।